15 जून 2020 लडाखच्या गोठून टाकणाऱ्या थंडीत गलवानच्या खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमने सामने आले। चीनी सैन्यानं भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न चालवला होता। तो प्रयत्न भारताच्या सतर्क जवानांनी हाणून पाडला। 19 जवान शहीद झाले, पण चीनी सैनिकांना भारताच्या भूमीत घुसू दिलं नाही। आता या घटनेला 5 वर्ष उलटली आहेत। सीमेवरचा तणाव हळूहळू निवळलाय। दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि परराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या अनेक बैठका झाल्या। लवकरच चीनचे राष्ट्रपती जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी हे देखील भेटण्याची शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनी संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांची भेट घेतली। शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक चीनच्या क्विंडोंगमध्ये झाली। 2 दिवसांच्या मंथनात भारतानं पहलगाम हल्ला आणि ते घडवून आणणाऱ्यांचा पाठीराखा पाकिस्तानचा निषेध करण्याचा प्रस्ताव मांडला। त्याला पाकिस्तानने विरोध केला। मग भारतानं संयुक्त प्रसिद्धी पत्रकावर सही करण्यास थेट नकार दिला। This meeting happened over 2 days, that is yesterday and today. The defense ministers meeting has concluded. I understand that they could not adopt a joint statement. I also understand that certain member countries could not reach consensus on certain issues, and hence the document could not be finalized. On our side, India wanted concerns on terrorism reflected in the document, which was not acceptable to one particular country, and therefore the statement was not adopted. बैठक आटोपल्यावर भारत आणि चीन यांच्यात संरक्षण मंत्री स्तरावर बातचीत झाली। यावेळी भारतानं चीनशी संबंध सुधारण्याविषयी एका 4 सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली। सीमेवरील डिसएंगेजमेंट प्रक्रियेसाठी लागू झालेल्या 2024चा करार दोन्ही देशांनी पूर्ण करावा। सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत। सीमांकन आणि परिसीमनाचे ध्येय वेळेत पूर्ण करावे। संबंध सुधारण्यासाठी प्रतिनिधी स्तरावरील चर्चेची चौकट नव्यानं तयार करावी। SCO runs by unanimity, तो सर्वसम्मति से SCO चलता है। तो एक देश ने जो है उन्होंने कहा कि हम नहीं मानेंगे कि आतंकवाद का कहीं जिक्र होना चाहिए, और राजनाथ जी ने कहा कि अगर आतंकवाद का कोई इसमें जिक्र नहीं है तो हम लोग जो है वो स्टेटमेंट नहीं मानेंगे। अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार सत्तेत आल्यावर अमेरिका आणि चीन यांच्यातला संघर्ष वाढत गेला। नोव्हेंबर 2024 ते मे 2025 या जवळपास 6 महिन्यांच्या काळात अमेरिका आणि चीन यांचे व्यापारी संबंध कमालीचे ताणले गेले। याच काळात भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारले। मे महिन्यात अमेरिका आणि चीन यांच्यातील वाटाघाटी सुरू झाल्या आणि येत्या काही दिवसांत चीन अमेरिका यांच्यात व्यापारी करार होईल असं स्वतः ट्रम्प यांनी जाहीर करून टाकलंय। And Howard and Scott are working overtime, making deals with other countries. Remember a few months ago, the press was saying, "Do you really have anybody of any interest?" Well, we just signed with China yesterday, right? Just signed with China. We have. केसानं गळा कापण्याचा चीनी कावा भारताला पक्का माहिती आहे। त्यामुळे राजनाथ सिंह आणि ॲडमिरल डोंग जून यांच्यातील करारावर चीनकडून अंमलबजावणी होईल याची खात्री आत्ताच देणं कठीण आहे। आपल्याला नेहमी असं वाटतं की भारताला चीनची फार गरज आहे, पण तसं नाहीये। चीनला सुद्धा भारताची तितकीच गरज आहे आणि म्हणूनच जगाच्या बदलत्या परिस्थितीत दोन्ही देश आता एकत्र येऊन पुन्हा कुठेतरी संबंध प्रस्थापित करतायत का आणि यात कितपत विश्वासाचं नातं असेल हे मात्र आपल्याला येणारा काळच सांगेल। कारण कोणत्याही देशाशी कायमशी बोलणी बंद करणं हे कोणालाही परवडत नाही। जसं ते चीनला न परवडणार आहे, जसं ते भारताला न परवडणार आहे, जसं ते अमेरिकेला न परवडणार आहे, तसंच ते कोणालाही परवडू शकत नाही। त्यामुळे जगातल्या या 2 अतिशय मोठ्या अर्थव्यवस्थांनी एकत्र येऊन एकमेकांशी बोलणं करावं, व्यापार करावा आणि आपले संबंध कुठेतरी पुन्हा एकदा पुनर्प्रस्थापित करावे असं दोन्ही बाजूंचं म्हणणं असल्यास त्यात काही नवल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। परराष्ट्रीय संबंधांचं स्वरूप नेहमीच बहुउद्देशीय असणं गरजेचं असतं। याचा अर्थ भारत आणि चीनचे संबंध लष्करी पातळीवर सुधारले म्हणजे ते व्यापारी पातळीवरही सुधारतील असं नाही, किंवा व्यापारी संबंध गाढ झाले म्हणून सीमेवरचा तणाव कमी होईल असंही नाही। जर दोन्ही पातळ्यांवर संबंध चांगले करायचे असतील तर दोन्ही देशांमध्ये एकमेकांविषयी विश्वास वाढणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।